पाहूयात नवनीत राणांचं एक सूचक विधान। लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच असं नवनीत राणांनी म्हटलंय। भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर नवनीत राणा यांनी हे सूचक विधान केलंय। नवनीत राणा या भाजपच्या चिन्हावर लढणार हे जवळपास आता त्यामुळे निश्चित झालेलं आहे। तर विरोध करणाऱ्यांना एकाच मंचावर बसवून नवनीत राणांचा प्रचार सुद्धा करायला लावणार आहेत। मलाही रवी राणा म्हणतात, रवी राणांनी असं विरोधकांना चॅलेंज दिलंय। तर काही जण एनडीए मध्ये राहून एनडीएचा विरोध करतात असाही टोला रवी राणा यांनी अप्रत्यक्षपणे अडसुळांना लगावलाय। अमरावतीचे जनतेचे आशीर्वादामुळे मी खासदार आहे आणि अमरावतीचे जनतेचेच विचारांनी मी येणाऱ्या भविष्यात या मैदानात त्या चिन्हावर लढेन। अमरावतीची लक्ष्मी हाती कमळ कधी घेणार एकदा सांगा। हे पहा, लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच, तर त्याच्यामध्ये काहीच डाऊट कोणी घ्यावं नाही। मला वाटते माझ्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे, पण माझी अमरावतीकर, माझे लोक आणि जे माझे नेते ठरवतील ते त्या हिशोबाने त्या विचारांवर मी चालणार। भाजप आणि शिंदे सेनेचा तुम्हाला विरोध आहे, ते लोक काम करतील का? मी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सगळे एनडीएचे घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील, एनडीएच्या मंचावर दिसतील आणि एनडीएचे घटक म्हणून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील, याच्यात कुठली शंका नाही आहे। थोडासा वेळ आहे, देर नाही आहे, पण 100% सगळे प्रचार करणार आहे।